हॅलो डिअर फ्रेंड, वेलकम बॅक अगेन. राजकीय घडामोडी डिटेलमध्ये, त्यानंतर आपण संक्षिप्त राजकीय घडामोडी बघितल्या, त्यानंतर आर्थिक घडामोडी डिटेलमध्ये, आणि त्यानंतर आर्थिक घडामोडीचा फर्स्ट संक्षिप्तमध्ये एक भाग अपलोड केलेला मी. आता राहिलेला आर्थिक घडामोडी जे की संक्षिप्त आर्थिक घडामोडी यामध्ये भाग दुसरा आहे. तर बघा, आता आपण ही सिरीज इंडियन एअरबुक 2024 सिम्प्लिफाईड इंडियन एअरबुक जे काय या करंट अफेअर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यासाठी या आधीची व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघा, आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. तर आता बघा, आपण कशा पद्धतीने हे व्हिडिओ सिरीज घेत आहे हे तुम्ही आधी जर बघितले असेल व्हिडिओ ते तर तुम्हाला माहीतच असेल. पण आता बघा, स्टार्टिंगला आपण न्यूज जेव्हा आपण वाचन करतो तर त्या न्यूजमधून आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही माहिती आहे तीच माहिती आपण इथून पुटअप करतो आणि ती नोट डाऊन करतो बाकी रिव्हिजन मारण्यासाठी, आणि ते आपल्याला अतिशय सोपी जाते. तर तुम्ही जे दिलेले जे की समोरील आता 5 ते 10 मिनिट असेल ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे तुमचे वाया जाणार नाही याची मी ग्वाही देतो. तर बघा, सार्वभौम ग्रीन बॉन्ड्स. आता याबद्दल परीक्षेमध्ये काय प्रश्न असेल? सार्वभौम ग्रीन बॉन्ड्स रिझर्व्ह बँकेने प्रवासी जे काही भारतीय आहेत, म्हणजेच येणार आहे आपल्या देशामधील जे काही येणारे आहे आर्थिक वर्ष 2024साठी सार्वभौम ग्रीन बॉन्ड्स म्हणजेच HGBS हे खरेदी करण्यासाठी मान्यता दिली. का मान्यता दिली? महत्त्वाचं आहे. HGB सार्वभौम ग्रीन बॉन्ड्स जे काही आहे हे खरेदी करण्यासाठी जे काही येणार आहे प्रवासी भारतीय यांना मान्यता दिली. आणि मान्यता दिली तर मग का दिली? तर केंद्र सरकार काय करणार आहे, चालू आर्थिक वर्षात HGBच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारणार आहे, म्हणून मान्यता दिली. बाकी एवढंच आहे. तर आता मुंद्रा बंदराचा विकास. आता मुंद्रा बंदर काय? अदानी समूहाच्या मालकीचं मुंद्रा बंदर आहे. यामध्ये या बंदराने काय केलं, ऑक्टोबर 2023मध्ये 16.1 दशलक्ष मेट्रिक टनची जी काही मालाची आहे हाताळणी केलेली आहे, म्हणून एक नवीन टप्पा गाठला त्याने. मग हे भारतातील जर बघितलं तर कोणत्याही बंदराद्वारे हाताळण्यात आलेले आत्तापर्यंत सर्वाधिक प्रमाण आहे याची, म्हणून हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि मुंद्रा बंदराने यावर्षी आत्तापर्यंत 102 दशलक्ष मेट्रिक टन हे कार्गो हाताळलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा त्या बंदरावर ट्रेड व्यापार वाहन झालेला आहे. तर मग ही मुद्रा बंदर आता आपल्याला काय आहे विचारेल, तर आता याने काय केलं, या मुद्रा बंदराला 25 वर्षे पूर्ण झाले, हे अदानीच्या मालकीचं आहे. तर मग आता मुद्रा बंदर नेमकं कुठलं आहे मग हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. तर मुंद्रा बंदर जर बघितलं तर भारतातील पहिले खाजगी बंदर आहे, बरोबर आहे. सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे, बरोबर आहे. आणि हे गुजरातजवळ जे काही कच्छच्या आकारच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर म्हणजेच गुजरातमध्ये हे बंदर आहे. आता समोरील न्यूज जर बघितली आपण, आता श्रीलंकेत SBIची शाखा उघडलेली आहे. निर्मला सीतारामन जे काही वित्तमंत्री आहे यांनी, तर हे SBIची शाखा उघडली मग श्रीलंकेमध्ये. मग SBI जर बघितलं तर भारतीय कंपनी म्हणजेच भारतीय स्टेट बँक ही श्रीलंकन जे काही आहे रुपया आहे आणि भारतीय रुपया म्हणजेच काय LKR आणि INR यामध्ये व्यापार यशस्वीरित्या सुरू करणारी श्रीलंकेतील ही पहिली विदेशी आहे. म्हणजे त्या श्रीलंकेमध्ये ही आपली जी SBI बँक आहे ही श्रीलंकेतील पहिली विदेशी बँक आहे जी की LKR आणि INR म्हणजेच श्रीलंकन रुपया आणि भारतीय रुपया म्हणजे याचा व्यापार यशस्वीरित्या सुरू करणारी जी काय आहे पहिली विदेशी बँक ठरली आहे. तर लक्षात ठेवा, SBIने नुकतीच शाखा कुठे उघडली तर श्रीलंकेमध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी. आता HSBC जी काय आहे हे जी की विदेशी कंपनी आहे, या कंपनीने काय केलं, जे की इलेक्ट्रॉनिक्स बँक गॅरंटी म्हणजेच EBGS सेवा सुरू केली आहे. मग या माध्यमातून काय करणार, जे की वित्त डिजिटल करण्यासाठी कार्य करणार आहे. आणि HSBC इंडिया ही EBGS ऑफर करणारी भारतातील पहिली विदेशी बँक आहे, जी की काय इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी हे ऑफर करणारी भारतातील पहिली विदेशी बँक जर बघितलं तर HSBC. समोरील न्यूज बघू आपण. रेफरन्स गॅसोलिन आणि डिझेल इंधनाचे अनावरण. आता हे एवढी काही महत्त्वाची नाही आहे, पण तरी पण नेमकं काय, जे की IOCL आहे म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन्स लिमिटेड. तर ही जी काही उत्पादित आहे भारतातील पहिली रेफरन्स गॅसोलिन आणि डिझेल इंधनचे काय अनावरण करणारी जी काय आहे ही कंपनी ठरली आहे. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजेच रेफरन्स गॅसोलिन आणि डिझेल इंधनचे अनावरण कोणी, इंडियन कॉर्पोरेशन्स लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. आता कनेक्टर्स. आता सेमीकंडक्टरसाठी कोणत्या देशासोबत करार केला, तर जपानसोबत केला. बाकी काही गरजेचं नाही आपल्याला. मेमोरंडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच MOC हे केलेलं आहे. त्यासाठी उद्योग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी हे 5 वर्षाचा करार आहे.
RBI रिटेल डायरेक्ट योजना. आता RBI रिटेल डायरेक्ट योजना काय आहे, जे की सरकारी बॉन्ड्स आहेत म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार जे आहेत. आता थेट RBIची जी काय रिटेल डायरेक्ट पोर्टलवरून फ्लोटिंग रेट फ्लोटिंग रेट जे काय लिंक्स जे की सेविंग आहे बॉन्ड्स हे खरेदी करू शकणार आहे. आता मग काय आहे, जे की गुंतवणूकदार आहे, आता सामान्य गुंतवणूकदार सरकारी रोख्यांची काय गुंतवणुकीचा सहभाग यामध्ये वाढावा, सरकारी रोख्यांच्या गुंतवणुकीमध्ये सहभाग वाढावा म्हणून यांनी काय केलेलं आहे, तर हे RBI रिटेल डायरेक्ट योजना आणलेली आहे. मग आता समोर काय करणार आहे, मग कशामध्ये, तर या योजनेअंतर्गत सामान्य गुंतवणूकदारांना ट्रेझरी बिल, केंद्र सरकारचे रोखे, त्यासोबत राज्य सरकारचे रोखे आणि सार्वभौम सुवर्ण रोख्याची थेट गुंतवणूक आता सामान्य लोक पण करू शकणार आहे या RBI रिटेल डायरेक्ट योजनेद्वारा. सामान्य लोक आता सर्व काही ट्रेझरी बिल्स, केंद्र सरकार रोखे, राज्य सरकार रोखे, सर्व काही सुवर्ण रोखे आहेत, सार्वभौम सुवर्ण रोखे यामध्ये थेट गुंतवणूक करणार आहे. भारत ब्राझील द्विपक्षीय व्यापार. आता भारत ब्राझीलमध्ये काय द्विपक्षीय व्यापार, या भारत ब्राझील या द्विपक्षीय या दोन देशादरम्यान जर बघितलं आपण, सध्या तर $15.2 अब्ज व्यापार होतो, पण ते $50 अब्ज पर्यंत वाढवायचं हे लक्ष्य आहे एक प्रकारचं. तर हे भारत आणि ब्राझील द्विपक्षीय व्यापारामध्ये. आता गांधी बुनकर मेला काय, गांधी बुनकर मेला काय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने काही पुढाकार घेतला आणि कोलकात्यामध्ये हे मेला पार पडला. कधी 18 ते 23 ऑक्टोबर, म्हणजेच काय 18 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान हा पार पडला गांधी बुनकर मेला. कशासाठी, की जे की राष्ट्रीय जे की हस्तकला प्रदर्शन करायचं तिथे आणि देशभरात खादी कपड्यांची काय मार्केटिंग वाढवणे आणि खादी उद्योग उत्पादनामध्ये लोकांची काय आवड निर्माण करणे हे याचा मुख्य उद्देश आहे, की खादीच्या कपड्यांची मार्केटिंग आणि खादी उद्योगामध्ये लोकांची आवड निर्माण करायची. यासाठी हे गांधी बुनकर मेला आहे 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान, जे की ढाकरी या कोलकाता येथे पार पडलेला आहे. कुठे पार पडला एवढंच विचारू शकते आपल्याला, तर IDFC आणि IDFC फर्स्ट बँक विलीनीकरण. आता जे काही IDFC आहे म्हणजे जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी, या कंपनीने IDFC या एका बँकेसोबत काय विलीनीकरण केलं. आता या बँकेमध्ये जर बघितलं तर या बँकेची स्थापना IDFC बँकेची तर 2014मध्ये झाली. त्या बँकेने आपले कामकाज सुरू केले 2015मध्ये आणि या बँकेचं आता विलीनीकरण झालं 2018मध्ये. आणि विलीनीकरण झाल्यानंतर या बँकेचं विलीनीकरण नाव बदललं IDFC बँकच्यावरून IDFC फर्स्ट बँक असे करण्यात आले. एवढं काही पॉईंट महत्त्वाचे होते. आता समोरील जर बघितलं आपण न्यूज, समोरील न्यूज आहे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. आता ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय, केंद्र सरकारने काय केलं, ग्रीन क्रेडिट प्रोग्राम हे विशेष कार्यक्रम सुरू केला. त्याद्वारे काय केलं, एखाद्या व्यक्ती किंवा संस्था व्यक्ती किंवा संस्था ग्रीन क्रेडिट मिळू शकते आणि समर्पित एक्सचेंजवर त्याचा व्यापार करू शकते. यासाठी मग पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाने काय यासाठी ग्रीन क्रेडिट प्रोग्राम नियम अधिसूचित केलेले आहेत. मग यासाठी सर्व काही ग्रीन क्रेडिट प्रोग्राम म्हणजेच पर्यावरणाशी संबंधित. मग काय पर्यावरण कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे सुरू करण्यात आले आणि ग्रीन क्रेडिट प्रोग्राम हा ऊर्जा संवर्धन कायदा 2001 अंतर्गत स्थापित कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम 2023 अंतर्गत कार्बन क्रेडिट प्रोग्रामपेक्षा वेगळा आहे थोडासा. मग हे काय 2001च्या कायद्या अंतर्गत स्थापित झाला ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. मग काय पूरक जे काही पद्धती आहेत पद्धतींना प्रोत्साहन देणे, बाजार आधारित प्रणालीद्वारे काय शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि या जे काय या कार्यक्रमाचा उद्देश जर बघितलं तर हा एवढा आहे. तर हा कार्यक्रम जर बघितलं तर हा कार्यक्रम लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या मोहिमेचा पाठपुरावा करतो आणि त्यासाठी वायू प्रदूषण त्यामध्ये येतो, शाश्वत विकास त्यामध्ये जल व्यवस्थापन, वृक्षारोपण हे सर्व काही, कचरा व्यवस्थापन, सर्व काही खारफुटीचे संवर्धन हे सर्व आपल्या या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. तर काय आहे मग ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. विदर्भातील उद्योगासाठी जर बघितलं तर एडची स्थापना. विदर्भातील उद्योगाचा विकास व्हावा आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एडची स्थापना करण्यात आली. केंद्रीय मंत्री कोण आहे, नितीन गडकरी उद्योगासाठी. आता जर बघितलं तर 2024मध्ये जर बघितलं तर नागपूर शहरामध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित खासदार औद्योगिक महोत्सव कुठे पार पडला, तर नागपूरमध्ये पार पडला. लक्षात ठेवा. या विदर्भाच्या औद्योगिक उद्योगासाठी एडची स्थापना तर केली पण नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव पार पडलेला आहे. लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. तर आता बघा स्विस बँक. आता स्विस बँक काय, स्विस बँकने खात्याची काही माहिती दिलेली आहे.
स्विस बँकने 9 ऑक्टोबर 2023 रोजी जे काही ॲटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन जागतिक फ्रेमवर्क अंतर्गत भारतासह 104 देशांसोबत काय 36 लाख खात्यांची काही माहिती शेअर केलेली आहे. मग ह्याआधी जर बघितलं तर भारताला आत्तापर्यंत 5 वेळा स्विस बँकेने माहिती दिली. गेल्या वर्षी जर बघितलं आपण 101 देशांसोबत हिने माहिती शेअर केली होती. यावर्षी महत्त्वाचे नवीन देशांना पण याची स्विस बँकेने माहिती दिली. कझाकिस्तान, मालदीव आणि ओमान या देशांच्या यामध्ये या 104 देशांसोबत यांनी माहिती शेअर केलेली आहे स्विस बँकेने. ओके. युरोपियन ग्रीन बॉन्ड. आता गुंतवणूकदारांना काय शाश्वत कंपन्या निवडण्यात आणि त्यासोबत ग्रीन वॉशिंग किंवा दिशाभूल करणारे हवामान अनुकूल दावे टाळण्यासाठी मदत करण्यासाठी युरोपियन युनियनने 5 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रीन बॉन्ड जारी केले आहे. तर ग्रीन बॉन्ड कोणी जाहीर केले आहे? तर युरोपियन युनियनने जारी केले आहे. गुंतवणूकदारांच्या शाश्वत कंपन्या निवडण्यासाठी आणि त्यासोबत त्यांची दिशाभूल करणारे हवामान अनुकूल दावे टाळण्यासाठी तर युरोपियन युनियनने 5 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रीन बॉन्ड जारी केले आहे. तर या कंपनी जर बघितलं तर युरोपियन संसदेने युरोपियन ग्रीन बॉन्ड लेबलच्या वापरासाठी नवीन स्वैच्छिक मानकाच्या बाजूने मतदान केले आणि हे जगातील पहिले ग्रीन बॉन्ड मानक ठरले आहे, जे की कोणी चालू केलेले आहे? युरोपियन ग्रीन बॉन्ड यांनी चालू केले, युरोपियन युनियन यांनी चालू केलेले आहे. काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी आपण बघितल्या. आता बाकीच्या राहिलेल्या जे काही घडामोडी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी करायचा नाही आणि तुम्हाला पण बोरिंग वाटणार नाही. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आपल्याला बघा करंट अफेअरमधील काही महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जिथे एखाद्या न्यूजमधून जिथून प्रश्न तयार होतो महत्त्वाचं वाटतं आपल्याला, पण तिथून प्रश्न पण सेट झाला पाहिजे. आणि कधी कळेल जेव्हा आपण मागच्या वर्षी प्रिव्हियस इयर जे की करंट अफेअरचे क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर. तर तुम्ही निश्चिंत राहा, करंट अफेअरचं टेन्शन घेऊ नका. ही सिरीज फॉलो करत चला, मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देता तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.